अखेर प्रतीक्षा संपली आणि आता पीएम किसान योजनेचा हप्ता हा येणार आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता आला, लाडक्या बहीण योजनेचा हप्ता आला, परंतु पीएम किसान योजनेचा हप्ता हा आला नव्हता। परंतु आता पीएम किसान योजनेचा हप्ता हा तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। केंद्र सरकारने पीएम किसान योजनेची तारीख जाहीर करत आज निधी मंजूर केला आहे। परंतु त्यासाठी नेमकी कोण कोण शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरणार आहे, कारण की या योजनेमध्ये काही नवीन नियम अटी या सरकारने आज लादले आहे। नेमकी त्या काय आहे आणि कोणत्या दिवशी तुम्हाला पीएम किसान योजनेचे पैसे मिळणार आहे ते आपण सविस्तररित्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही चॅनलवरतीच नवीन आलेले असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्यायचं आहे आणि नोटिफिकेशन बेल हे ऑलवरती सेट करायचं आहे, कारण की ज्या महत्त्वाच्या अपडेट असतात त्या तुम्ही नंतर चुकवणार नाही। तर मग चला चॅनल सबस्क्राइब करा आणि आपण व्हिडिओला ही सुरुवात करूया। आपल्या महाराष्ट्र राज्यासह इतर राज्यामध्येही देखील सध्या स्थितीमध्ये जसं की पंजाब आहे, आपलं महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामध्ये सध्या ओला दुष्काळाचे चित्र दिसत आहे। शेतकऱ्यांचे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान यामध्ये झालेलं आहे। पंजाबमध्ये जर आपण बघितलं तर पंजाबमध्ये पूर सदृश्य पाऊस झालेला आहे। पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात पूर आला, त्याच्यामध्ये लाखो शेतकऱ्यांचे नुकसान झाले। सोबतच महाराष्ट्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले। या कारणामुळे केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत पीएम किसान योजनेचा हप्ता आता सप्टेंबरच्या या तारखेला वितरित केला जाणार असण्याची घोषणा केली। परंतु हा हप्ता तुम्हाला मिळणार आहे का ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। तर मित्रांनो बघा, सरकारने या योजनेमध्ये काही नवीन नियम व अटी लादल्या आहे। जर तुम्ही ई-केवायसी जर पूर्ण केलेली नसेल तर ती करून घ्यायची आहे। सोबतच तुमच्या घरामध्ये जर 2 व्यक्ती या योजनेचा लाभ घेत असेल, 2 व्यक्तींच्या नावावरती जमीन असेल, तुम्ही अल्पभूधारक असाल म्हणजेच तुम्ही आणि तुमची पत्नीच्या नावावरती जर जमीन असेल आणि जर दोघेही देखील या योजनेचा लाभ घेत असेल तर तुमच्यापैकी एकाचा लाभ बंद होणार आहे। महिलांचा हप्ता सुरू राहणार आहे तर पुरुषांचा हप्ता हा बंद होणार आहे। म्हणजेच आधी तुम्हाला दोघांनाही देखील या योजनेचा लाभ मिळत होता, परंतु आता तसं लाभ न मिळता पुरुषांचा हप्ता बंद करत महिलांना तो हप्ता मिळणार आहे। फक्त महिलाच या योजनेसाठी पात्र राहणार आहे। म्हणजे जर तुम्ही घरामध्ये एकच व्यक्ती असाल किंवा पुरुषच या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला ते पैसे मिळणार आहे। परंतु जर तुम्ही घरामध्ये 2 पती किंवा पत्नी असेल तर तुमच्या पत्नीलाच फक्त पैसे हे दिले जाणार आहे। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे नेमकी हे पैसे मिळणार आहे तर मिळणार का, तर सांगू इच्छितो की हे पैसे तुम्ही जर ई-केवायसी पूर्ण केली असेल आणि जर पीएम किसान चे खाते तुमच्यामध्ये कोणतेही जर अडचण आलेली नसेल तर तुम्हाला या योजनेचे पैसे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच एक तर 22 तारखेला किंवा दसऱ्याच्या दिवशी हे केंद्र सरकार तुमच्या खात्यामध्ये या योजनेचे पैसे हे टाकणार आहे। महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ई-केवायसी केलेली नसेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरले जाणार नाहीये। त्यासाठी तुम्ही ई-केवायसी करून घ्या। ई-केवायसी जर केली असेल तरच तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार आहे। ही टिप शासनाने दिली आहे। तर मग असा दररोजच्या अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करून घ्या, सोबतच व्हिडिओलाही देखील लाईक करा। धन्यवाद।